भारताच्या हल्ल्यानंतरही पाकिस्तानने आपले अयशस्वी प्रयत्न हे सुरूच ठेवलेले आहेत। पाकिस्तानातल्या लाहोर जवळ पाकिस्तानने 2 प्रवासी विमानांचा वापर केल्याचा दावा करण्यात येतोय। दरम्यान युद्धजन्य परिस्थितीत प्रवासी विमानांचा वापर ढाल म्हणून करण्यात येतोय। पाकिस्तानने हवाई क्षेत्र बंद न करता गुप्तपणे भारतीय शहरांकडे हे ड्रोन पाठवलेत। नकाशाच्या माध्यमातून आपल्याला दिसेल की हा बाण दर्शवतोय पाकिस्तानचं हवाई क्षेत्र। ते खरं तर आता पूर्णपणे बंद ठेवणं अपेक्षित असताना सुद्धा पाकिस्तानकडनं प्रवासी विमानांचा वापर हा भारतावरती काही ना काही क्षेपणास्त्र डागण्यासाठी वापरले जात आहेत। ही अतिशय निंदनीय बाब। इसके अलावा पाकिस्तान का गैर जिम्मेदाराना व्यवहार फिर से सामने आया। 7 मई 2025 को रात 8:30 बजे एक असफल अकारण ड्रोन और मिसाइल हमला करने के बावजूद पाकिस्तान ने अपना नागरिक हवाई क्षेत्र बंद नहीं किया। पाकिस्तान अपने नागरिक विमानों को ढाल के रूप में इस्तेमाल कर रहा है, जबकि उसे अच्छी तरह से पता है कि भारत पर उसके हमले से हवाई रक्षा की तीव्र प्रतिक्रिया होगी। यह भारत और पाकिस्तान के बीच अंतर्राष्ट्रीय सीमा के पास उड़ान भरने वाले अंतर्राष्ट्रीय उड़ानों सहित नागरिक दरम्यान भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढतोय, सतत वाढतोय तणाव। पण या तणाव वाढत असतानाही भारतीयांचं मनोबल आणखी उंचावलंय। याचं कारण म्हणजे चंदीगडमध्ये हजारो नागरिक हे रस्त्यावरती उतरलेत आणि पाकिस्तान विरोधात ते घोषणाबाजी करतायत। चंदीगडमध्ये नागरिक संरक्षण स्वयंसेवक बनण्यासाठी स्थानिकांनी मोठा जमाव केलाय। केंद्राबाहेर लांबच लांब त्यांनी रांगा लावल्या आहेत आणि चंदीगड प्रशासनाने तरुणांना देशाच्या सेवेत सामील होण्याचं आवाहन चंदीगड प्रशासनाकडून करण्यात आलंय। आणि श्वेता, त्यामुळेच नागरिक रस्त्यावर उतरलेत आणि त्यांनी लांबच लांब रांगा लावल्यात। पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे। नागरी संरक्षण स्वयंसेवक बनण्यासाठी इतकी मोठी गर्दी झाली आहे। नागरिकांचं संरक्षण ही देखील आत्ताच्या घडीला महत्त्वाची बाब आहे आणि त्यांचं संरक्षण करण्यासाठी या तरुणांनी पुढाकार घेतलाय। चंदीगडमध्ये तणाव काळात सुद्धा भारतीयांचं मनोबल वाढवण्यात आलेलं आहे आणि म्हणूनच हे सगळेजण एकत्र जमलेले आहेत, रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि पाकिस्तान विरोधात घोषणा देत आहेत। गाइडलाइंस आई है कि आपको सिविल डिफेंस के लिए, वॉलंटियर्स के लिए आपको यहाँ पर आना होगा। तो हम देश की एक तरह से अपनी तरफ से सेवा करने के लिए यहाँ पर आए हैं। बोला गया था और टाइम से हमने फॉर्म भर के फिल करके दे दिया इनको, और कभी भी जब ये बोलेंगे हम तैयार हैं, और अब जैसे भी कहेंगे वैसे हम करने के लिए तैयार हैं। पर हमें बंदूक पकड़ा दी जाए और हम के आएंगे। मैं वॉलंटरी के लिए यहाँ आया हूँ, तो हमने फॉर्म फिल कर लिया है। जैसे हमारे को आज्ञा दी जाएगी प्रशासन की ओर से हम तैयार हैं। मैं उनके लिए बहुत कुछ करना चाहती हूँ, क्योंकि एक तरीके से वो हमारे लिए बहुत कुछ कर रहे हैं, तो हम चाहते हैं कि हम उनके लिए कुछ करें। यहाँ पे सिविल डिफेंस के लिए आई हूँ, यहाँ पे ट्रेनिंग के लिए, सिविल डिफेंस की ट्रेनिंग के लिए आई हूँ। आणखी एक महत्त्वाची बातमी बघूयात। काश्मीरच्या बारामुल्लामध्ये 2 स्फोट झालेत आणि स्फोटाच्या आवाजानं बारामुल्ला पूर्णपणे हादरून गेलेले। हा स्फोट कुठला, कोणाचा, कोणाकडनं झालाय याची माहिती आपण घेऊयातच, मात्र बारामुल्लामध्ये 2 स्फोट झाल्याची माहिती। दरम्यान काश्मीरच्या बारामुल्लामध्ये स्फोट झाल्याची माहिती समोर येते। हे 2 स्फोट नेमके कुणाकडून झालेले आहेत याची माहिती अद्याप समोर आलेली नाही, पण स्फोटाच्या आवाजानं बारामुल्ला हादरलंय। प्रियांका, काल किंवा परवा आपण 2 दिवस बघतोय की राजौरी, पूंछ आणि या भागातली लोक स्वतःचा जीव वाचून म्हणजे स्वतःची घरादार सोडून कुलूप लावून ते बारामुल्लामध्ये येत होते। बीएसएफ कडनं त्यांना बसमधनं बसवून कुठे नेलं जात आहे, तर सध्या तरी बारामुल्लामध्ये नेलं जात आहे असं सांगत होते। मात्र बारामुल्ला त्यातल्या त्यात सेफ असं असेल कदाचित, पण आता बारामुल्लामध्ये सुद्धा 2 स्फोट झाल्याची माहिती मिळते। त्यामुळे या परिसरातले सगळेच भाग आता एक प्रकारे डेंजर झोन किंवा मग तिथं विशेष काळजी नागरिकांची घेणं गरजेचं आहे। तर काश्मीरमधील राजौरीतील हे दृश्य आपण बघितली श्वेता। काय आपबीती आहे त्या कुटुंबांची। अतिशय वाईट परिस्थितीतून त्यांना जावं लागतंय। त्यांची काहीही चुकी नसताना निष्पाप लोकांवर हे सगळे हल्ले केले जातात।
तर पाकिस्तानकडून असाच हल्ला राजस्थानमध्येही करण्यात आलाय. यानंतर आता जैसलमेरमध्ये प्रशासनाकडून नागरिकांना घरातच राहण्याचं आवाहन केलं जात आहे. प्रशासनाकडनं सायरन वाजवून लोकांना सतर्क केलं जात आहे. काही उद्घोषणा होत आहेत, अनाउन्समेंट होतीये राजस्थानच्या जैसलमेरमध्ये. कारण जैसलमेरमध्ये सुद्धा आधी एक लढाऊ विमान पाकिस्तानचं पाडलेलं होतं. रॉकेट किंवा काय म्हणतो आपण ते मिसाईल्स आणि ड्रोन तर सुरूच आहेत आणि ते सुद्धा परतवून लावले जात आहेत हल्ले. त्यातच आता लोकांना या सगळ्या परिस्थितीत सतर्क केले जात आहे. राजस्थानच्या जैसलमेरमधली दृश्य आहेत. तिथं पोलिसांची व्हॅन फिरते आणि तिथं अनाउन्समेंट होतीये, जर गरज नसेल तर घराबाहेर पडू नका, घरातच राहा असं लोकांना सांगितलं जात आहे. सायरन वाजवले जात आहेत, अनाउन्समेंट केली जाते. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये भारतानं ड्रोनचा हल्ला हाणून पाडला. रहिवासी भागामध्ये पाकिस्तानकडनं हा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला. तर भारतीय लष्कराने हे ड्रोन हल्ले हवेतच नष्ट केलेत. ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानने भारतावर मिसाईल तसंच ड्रोनचे हल्ले सुरूच ठेवले होते. मात्र असाच हल्ला जैसलमेरमध्ये करण्यात आलाय. पण या हल्ल्याचा प्रयत्न श्वेता हाणून पाडलाय भारताने आणि भारताने हे हल्ले उलथवून लावलेत. त्यांचे ड्रोन देखील भारताने हवेतच नष्ट केले. बरोबर आहे प्रियांका. आणि हे ड्रोन असतील किंवा मिसाईल हवेत नष्ट केल्यानंतर त्याच्या चिंधड्या होतात आणि त्याचे अवशेष हे असे इतरत्र पडलेले दिसतात. त्यामुळे लोकांच्या म्हणजे रहिवासी भागात असेल किंवा मोकळ्या जागेवर कुठे शेतामध्ये हे असे अवशेष पडलेले सकाळी लोकांना दिसलेले आहेत. जैसलमेर के बडोड़ा गांव में पाकिस्तान मुर्दाबाद, भारतीय सेना जिंदाबाद के नारे लग रहे हैं। नारे क्यों लगाने पड़ रहे हैं आप देखिए कि एक तस्वीर दिखाता हूं आपको कि मेरे पीछे कैमरा पर्सन बताएंगे। ये मिसाइल का जो टुकड़ा आपको नजर आ रहा है, ये पाकिस्तान ने सुबह 4:30 बजे मिसाइल मारी थी, जिससे यहाँ पर ये खेत में जरूर गिरा, लेकिन इसके आसपास के टुकड़े हैं गांव जो रिहायशी इलाके वहां पर गिरे। किसी की जान नहीं गई, लेकिन जान जाते जाते बची है। इसलिए लोगों के अंदर गुस्सा उस पाकिस्तान के खिलाफ, क्योंकि वही पाकिस्तान है जो ये कह रहा था कि हम हमला नहीं कर रहे हैं। उसके साफ तौर पर नजर आ रहा है वो भी रिहायशी इलाकों में। भारत ने आतंकी ठिकानों पर किए, लेकिन वो रिहायशी इलाकों पर कर रहे हैं। ये सर बताइए कि ये जो मिसाइल जिस तरीके से मारी गई, क्या कहेंगे पाकिस्तान को? ये खेत किसका है? ये खेत मेरा ही है और यहाँ पे मॉर्निंग में 4:30 बजे 3 धमाके हुए थे। तो एक तो ये ढानी के ऊपर ही गिरा है, ढानी के बाल बच्चे सो रहे थे, उनको ऊपर ही गिरा, लेकिन वहाँ कुछ जान माल की हानि नहीं हुई है। जनता में गुस्सा है क्योंकि अब यहाँ पर आएगी टीम, आएगी बम निरोधक दस्ता आएगा, वो देखेगा कि क्या ये जिंदा तो नहीं है, और बहुत बड़ा खतरा है जिंदा। तो आप बताएं। बिल्कुल, ये सुबह 4:30 बजे 3 बड़े धमाके हुए और धमाके होने के बाद आधे घंटे बाद ही पता चल गया कि हमारी ग्राम पंचायत बडोड़ा गांव की सरहद में ही गिर गए। हमारे भाई साहब के खेत के अंदर गिरे, कुछ हमारी आड़ पड़ोस की ढाणी, मंगलियों की ढाणी, उसके रिहायशी घरों के अंदर गिरे, जहाँ लोग सो रहे थे उनके पास में, चारपाई के पास में गिरे। पर भगवान की कोई कृपा ही थी जो उनका नुकसान नहीं हो पाया। और ये पाकिस्तान जो नाकाब हरकतें कर रहा है, इसका जवाब भारतीय सेना बिल्कुल दे रही है। और हम मोदी जी से और सेना से भी ये आग्रह कर रहे हैं, उसको इससे भी बड़ा मुंह तोड़ जवाब दो। घर के अंदर गिरे। और ये अब आप देखिए कि जिस तरीके से गिरता, बड़ा धमाका होता, नुकसान हो जाता जान माल का। हाँ, मार देता कि भगवान की कृपा से फूटो कोने से फूट गया तो मार दे। बहुत पाकिस्तान रिहायशी इलाकों पर हमले कर रहा, जान लेने की कोशिश कर रहा, तो उसको सबक सिखाया जाना चाहिए। कैमरा पर्सन मनीष साथ भवानी सिंह, बडोड़ा गांव।